नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेटे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत खानदेशात त्या धुळ्यामधल्या शारदा कॉलनीमध्ये. कापसासाठी फेमस असं धुळे, पण इकडची लोक कशी आहेत, गप्पा कशी मारतात, टाइमपास खेळ मजा कसं करतात माहित नाही, तेच जाणून घ्यायचंय. कुठे? आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 3:30. आपण ज्या शारदा नगरमध्ये आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. देवयानी जयेश चौगावकर. तुम्ही काय करता? मी सिव्हिल हॉस्पिटलला नंदुरबारला सर्व्हिसला आहे, टीबी डिपार्टमेंटला. अच्छा, बरं, या शारदा नगर विषयी आम्हाला माहिती सांगा. ह्या शारदा नगर मध्ये म्हणजे मला आताच येऊन वर्ष झालं माझ्या लग्नाला. अच्छा. तर इथले लोक म्हणजे फार उत्साही असतात. कुठलाही फंक्शन असो, काही कार्यक्रम असो, तिथं सगळेजण सहभागी होत असतात. आणि बाकी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काय करतात? मग झाले गणपतीच्या वेळेस प्रोग्राम झाले, त्यात मग स्पर्धा ठेवल्या होत्या लहान मुलांच्या, लेडीजच्या, जेंट्सच्या. त्यात झाले विनर वगैरे झाले. हो. उत्साही असतात खरंच लोक? हो, असतात उत्साही इथे. का आता वर्षात झालंय तर कसं वाईट बोलायचं म्हणून असं नाही. आता बघा, वर्षात मला जेवढा अनुभव आला तेवढा तुम्ही सांगितलं. पण ओव्हरऑल सगळे छान आहेत आतापर्यंत लोक? छान आहेत सगळे. आणि आता पण तसेच असणार? हो, तसेच आहेत ना, म्हणून तर इतके जमलेत सगळे. हो, इतके जमलेत ते दिसतच आहे. माहिती दिली त्यांची त्याबद्दल धन्यवाद. ओके, चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? चेतन. चेतन, कितवीत आहेस तू चेतन? तिसरीत आहेस? हा, एवढा मस्त शर्ट का घातलायस तू? तुला आवडतो पिंक कलर? हो. हा, का घरी सांगितलं की आज जरा घाल असा शर्ट? नाही ना, स्वतःच घातलास ना तू? टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हा, एक करून दे. पहिल्यांदा एक दे. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्वेता खिवसरा. तुम्ही काय करता? माझं MCM झालंय. MCM म्हणजे? मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट. कम्प्युटर मध्ये. अच्छा, मग तुमच्याविषयी आता सांगा. तुम्हाला काय काय आवडतं? हा शारदा नगर विषयी सांगा मला. मी जवळजवळ 10 वर्ष झाले इथे राहायला आले. शारदा नगर एकदम छान आहे. इथे फार सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात. आणि आता 2-4 दिवसात सोडून जाणार आहे सासरी. अच्छा, सासरी जाणार आहात? अच्छा, म्हणून सगळे या खुश आहेत. हो ना, खुश नाही आहेत ना या? नाही. त्यांना पण दुःख होतंय. हो, तुम्हाला पण दुःख मला पण दुःख होतं. सोडून जाताना इतके वर्ष आपण राहतोय. आणि मग तुम्हाला काय काय आवडतं सांगा. करायला काय काय आवडतं म्हणजे फावल्या वेळेत, रिकाम्या वेळेत तुम्ही? अच्छा, मला नृत्याचा शौक आहे फार. हा. पेंटिंग वगैरे करते, मेहंदी मेकिंग. अच्छा, अरे वा. मग नृत्य म्हणजे कुठल्या प्रकारचं काय? म्हणजे भरतनाट्यम? असं काही नाही. डान्स जस्ट करायला आवडतो. अच्छा, आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरी? सगळेजण जातो, असं एकटं कोणी जात नाही. एक असं काय नाही, सगळेजण खरेदी करतात. ठीक आहे, राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजली वेरुळकर. हा, तुम्ही काय करता? काही नाही, सध्या घरीच असते. हाऊसवाईफ म्हणून. हाऊसवाईफ आहात? मग तुमच्याविषयी सांगा. रिकाम्या वेळेत वगैरे तुम्ही काय करता? रिकाम्या वेळेत नवीन नवीन पदार्थ तयार करायचे. ते सिरियल पाहायच्या. वाचन आणि टाइमपास आपला दिवसभर चाललेला असतो, हो की नाही? आणि शारदा नगर मध्ये तुम्ही काय मजा करता? असं काय आहे शारदा नगर मध्ये की आम्ही यावं, असं ह्याच्याविषयी सांगा. तसं तर काही सांगू शकणार नाही. कार्यक्रम असतातच, महालक्ष्मी गणपतीच्या वेळेला वगैरे. ते बघायला यायचं? हो, ते बघायला. मग तुम्ही सहभागी होता त्याच्यात? नाही, सध्या तर माझ्या तब्येतीमुळे मी सहभागी होत नाही. पण आधी व्हायचं? तब्येत बरी झाल्यावर पण होईल, हो की नाही? हो. राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ज्योती बाबुल. तुम्ही काय करता? काय नाही, सध्या घरीच आहे. हा, क्लास वगैरे केलेले आहेत सगळे. कसला क्लास? शिवण क्लास, काही रांगोळीचा क्लास, संस्कार भारती वगैरे असं सगळं. अरे म्हणजे एकंदरीत इकडे राहणाऱ्या बायका सगळ्या आर्टिस्टिक आहेत ना? हा, काय ना काहीतरी शिवण क्लास म्हणा, सिरियल वगैरे बघतो. हो ना, रिकाम्या वेळात नवीन नवीन काहीतरी पदार्थ बनवायचा. हा, असे काही वेळ राहिला तेवढं करायचं, चालू असतं. हो. आणि मग तुम्हाला सर्वात जास्त काय करायला आवडतं? सगळ्यात जास्त म्हणजे आमच्याकडे गेस्ट नेहमी चालू असतात, त्यांना नवीन विशेष काहीतरी बनवून खाऊ घालायचं. हो ना. त्रास होत असेल ना सतत? त्रास होतो ना? त्रास तो होतो. आणि त्यात गेस्ट, त्यात ही लोक सगळे सतत, कारण यांना आता कळलं तुमच्या घरी आल्यावर तुम्ही खायला येता, हो की नाही?
मग उद्या मी पण येऊ शकतो चालेल कदाचित. चालेल मग काय नाही. हो ना, हो, चालेल. पण आवड आहे तुम्हाला तरी सुद्धा, हो आवड आहे. हो की नाही? हो. इथे आता राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार ज्योतिताई, मग अंजलीताई आणि मग श्वेताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कॅसेरॉल. हा कॅसेरॉल उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टील पासून तयार केलेला आहे. याला थर्मल बॉटम असल्यामुळे ह्या भांड्यामध्ये उष्णता चांगली टिकून राहते. डाएट मेनू करता हे भांड अगदी सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, ज्योतिताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1970. 1970. हा, मागे काय वाटतं याची किंमत एवढी बरोबर वाटते? 1970 नाही, मग किती वाटते? किती पाहिजे तुमच्या मते? 2000 आणि 1575. आणि अजून कोणाला वाटते? 5000च्या वर 1600 2500. तुम्हाला काय करायचंय? माझ्या मताने बरोबर. ही बरोबर आहे तुमच्या मताने? हो. मग फ्रीज करून टाकू. 1970 1970 2 1970. आता अंजलीताई, हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही. किती किंमत आहे? 1576. 1576. आता बरोबर वाटते किंमत का नाही? नाही, ही बरोबर आहे. आणि मग बाकीच्या काय वाटते? मग किती वाटते? 2100 रुपये तरी असावे. 100 रुपयांनी वाढवलीत ना तुम्ही. आणि बाकी 1650. 1600 1650 1700. ओके, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? मला तर हे ठीक वाटते. हीच ठीक वाटते. मग फ्रीज करून टाका ना. 1576 1576 1576. आता श्वेताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1690. 1690. मागे काय वाटते किंमत? हा, या माया रोशनी आहेत ना, बघितलं ना कशा आहेत या. खरंच यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला? हीच ठेवायची की विचारूया ना? हीच ठेव. सगळ्यांना बरोबर वाटते? हा, ठीक आहे, फ्रीज करूया. 1690 1690 1690. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. ज्योतिताईंनी किंमत सांगितली 1970 रुपये, श्वेताताईंनी किंमत सांगितली 1690 रुपये आणि अंजलीताईंनी किंमत सांगितली 1576 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1199 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत अंजलीताई. हा घ्या तुमचा कॅसेरॉल. सांगा कसं वाटतंय? कॅसेरॉल मिळालं ते चांगलं वाटतंय, छान वाटतं एकदम. एकदम छान. हा, आता ह्याच्यात काय काय बनवून देणार आहात यांना? मग त्यांच्या आवडीचं बनवून दे ना. त्यांच्या आवडीचं ना? हो. हा, आता आपण ब्रेक घेऊया, त्याच्यामध्ये आवड निवड लिहून घ्या त्यांची. बरं, चालेल. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असं काय आहे की हा खूप हलका आहे, पिसापेक्षा पण हलका आहे, पण जगातला सर्वात शक्तिशाली माणूस सुद्धा याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.